मुस्लिम समाजाला महाविकास आघाडीने मध्य नाशिकमध्ये आगामी विधानसभासाठी उमेदवार द्यावा. युवा आदर्श मल्टीपर्पज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोइनुद्दीन शेख उर्फ बबलू शेख यांनी मागणी केली आहे. गेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार यांना मध्य नाशिकमधून मुस्लिम बहुजन समाजाने भरभरून प्रतिसाद देऊन मतदान केले. यामुळे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. त्यामुळे मध्य नाशिकमधून आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाचा उमेदवार द्यावा, जेणेकरून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला मुस्लिम समाज निवडून आणेल, असेही यावेळेस ते बोलले. असं न झाल्यास मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाईल व मुस्लिम समाज फक्त राजकारणासाठीच आहे का? मुस्लिम समाजाला निवडणूक लढण्यासाठी कधी संधी भेटणार, असाही प्रश्न यावेळेस बोलताना त्यांनी उपस्थित केला. अस्सलाम वालेकुम. मैं मोइनुद्दीन शेख युवा आदर्श मल्टीपर्पज संस्था व संस्थापक अध्यक्ष उर्फ बबलू. माझा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट आहे काँग्रेस इंडिया अलायन्सला, महाविकास आघाडीला. इरफान भाऊ, मुस्लिम समाजाने नाशिक जिल्ह्यातच काय पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण हिंदुस्थानमध्ये इंडिया अलायन्सने जो उमेदवारी दिली, कोणतेही माणूस असू द्या, कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, त्या उमेदवाराच्या मागे इंडिया अलायन्सच्या मागे मुस्लिम समाज खंबीरपणे उभा होता. एक गटाने एक मताने मुस्लिम समाजाने त्यांना मत टाकले. ना जातीभीतीचा राजकारण करताना, ना कसला लोभ ना नालाश ठेवताना मुस्लिम पूर्ण समाजाने इंडिया अलायन्सवर विश्वास टाकलेला आहे. तर माझं तुमच्या चॅनलतर्फे अपेक्षा का माझी रिक्वेस्ट आहे का इंडिया अलायन्सने मध्य नाशिकमध्ये एक मुस्लिम उमेदवार द्यावे. मग ते कोणते पण पक्षाचा असू द्या, त्या काँग्रेसचा असू द्या, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असू द्या, या शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा असू द्या, आम्हाला कोणता पण पक्ष झाला, मुस्लिम समाजाने इंडिया अलायन्सने एकदा त्यांनी मुस्लिम समाजाच्या उमेदवारावर विश्वास दाखवावे, त्यांना एकदा संधी द्यावे. आम्ही त्याच्या मागे काम करू. माझे संस्थांनी आताही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, माझी संस्था त्यांना जाहीर पाठिंबा, मग ते कोणता पण पक्षाचा असू द्या. आगामी विधानसभामध्ये मध्य नाशिकमध्ये नगरसेवक हा मुस्लिम पदाच्या उमेदवारासाठी द्यावा अशी तुमची इच्छा आहे का? हो, द्यायलाच पाहिजे, कारण इकडे मुस्लिम समाज जास्त आहे ना. नगरसेवक काय तुमचे चॅनल माझी तर अपेक्षा आहे का बहुतेक मध्य नाशिकमध्ये मुस्लिम समाज 80-90,000चं वर आहे. त्याच्यानंतर बहुजन समाज आहे, अण्णाभाऊ साठे समाज आहे. हे आम्ही लोक जाणार पुढे. ज्या मुस्लिम समाजाने बहुजन समाजाने इंडिया अलायन्सवर एवढा विश्वास दाखवला, तर साधारण आम्हाला पण अपेक्षा आहे ना की इंडिया अलायन्सने मुस्लिम समाजावर विश्वास ठेवून आमदारमध्ये मध्य नाशिकमधून आमदारीला एक मुस्लिम चेहरा द्यावे, ज्याच्या मागे आम्ही काम करू. और तुम्हाला शब्द देतो तुमच्या चॅनलच्या मधून, आम्ही त्याला 100% निवडून काढू. असं न झाल्यास तुमची काय इच्छा राहणार, काय प्रतिक्रिया राहणार तुमच्यावर? अशा नाही झालं तर आमच्या मनातून कुठेतरी खेद राहील ना. का मुस्लिम समाज फक्त राजकारणासाठी या मतासाठीच आहे का? तुम्ही मुस्लिम समाजाला पुढे कधी संधी देणार? मी आता 40 वर्षाचं झालेलं आहे, पण आम्ही आता कधी एक उपमहापौर बघितलेला आहे का? एक महापौर शेख म्हणून, गुलाम शेख म्हणून होते. मग मुस्लिम समाजाला तुम्ही आमदार नाही करू शकणार, सभापती नाही करणार, तर मध्य नाशिकमध्ये मुस्लिम समाज 1 लाख पर्यंत एकदा तुम्ही संधी द्या ना. आम्ही तुमच्यावर विश्वास दाखवतो, तुम्ही पण एकदा मुस्लिम चेहऱ्यावर विश्वास दाखवा. इन्शाअल्लाह आम्ही त्याला निवडून काढू. मग ते कोणता पण पक्षाचा असू द्या, फक्त मुस्लिम समाजाला तुम्ही राजकारण मतासाठी नका जवळ घ्या ना. त्यांच्यावर विश्वास टाका, त्यांना संधी द्या. म्हणजे एकदा संधी द्यायला पाहिजे. हो, एकदा संधी द्यायला पाहिजे. एकदा संधी देऊन तर बघा, आम्ही त्याला सोना करू ना. मग ते कोणता पण पक्षाचा असू द्या. आमच्या तर तुमच्या चॅनल माध्यमातून मी तुम्हाला आजच शब्द देतो, युवा आदर्श मल्टीपर्पज संस्थेचा त्याला जाहीर पाठिंबा, ते कोणता पण पक्षाचा असू द्या. इंडिया अलायन्सने माझी रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे का मुस्लिम एअरलाइन्सने मुस्लिम मतदारांवर विश्वास ठेवावे, एक मध्य नाशिकमधून उमेदवारी द्यावे. इन्शाअल्लाह आमदार बनेंगे, मग ते कोणता पण पक्षाचा असू द्या.